के सामने आदिवासी बच्चों को छात्रावास में आवास नहीं मिल रहा है। इसलिए हमारे लिए जो छात्रावास बनाए गए हैं उनकी संख्या बढ़ाई जाए ताकि छात्रों को आवास मिल सके। हर स्थान पर 70 से 75 छात्रों के लिए कमरे उपलब्ध है, लेकिन छात्रों की संख्या को ध्यान में रखते हुए प्रशासन को छात्रावासों की सीमा बढ़ानी चाहिए और हमारी मांगों को तुरंत पूरा करना चाहिए, अन्यथा छात्रों की ओर से गंभीर आंदोलन होगा, ऐसा इशारा छात्रों ने दिया है। नांदेड कलेक्टर ऑफिस इथे धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आमच्या मागण्या ज्या आहेत, ज्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या 2016ला ज्यावेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेस 125 अशी प्रयोगक्षमता हॉस्टेलची केली होती। त्यानंतर या 2-3 वर्ष झाल्यानंतर आता ह्या वर्षी ह्या प्रशासनाने किंवा आमच्या आपले प्रकल्प कार्यालय किनवट आहे त्यांनी 125 जागी 75 केलेली आहे। ही एक मागणी आम्हाला की पहिले जे 75 आहे ती 200 पूर्ववत करावी कायमस्वरूपी। त्यानंतर भोकर येथील हॉस्टेलची प्रयोगक्षमता आता सध्याची निश्चित आहे 75, ते 125 करण्यात यावी। त्याचप्रमाणे हातगाव येथे पण तीच स्थिती आहे की 175 करण्यात यावी, 75 आहे जी 125 करण्यात यावी। आम्हाला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की ही वेळ जी आपण विद्यार्थ्यांना धरणे आंदोलन करण्यासाठी आणत आहात ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। असंही शासनाने जे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणं आणि हे आंदोलन करायला लावणं ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। जर ह्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही जे काही आमच्या समाजातील जेवढ्या काही संघटना असतील त्या रस्त्यावर उतरतील। त्या रस्त्यावर उतरल्यानंतर जे काही त्याचे परिणाम होतील ते प्रशासन जबाबदार राहील आणि जे काही आमच्या मागण्या आहेत जे थोडक्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, ह्या का दुसऱ्या कुठल्याही मागण्या नाहीत, ह्या सर्वसामान्य मागण्या आहेत, ह्या आपल्या ज्या शासनाने लवकरात लवकर मान्य कराव्या, अन्यथा आम्ही ह्या जे आंदोलनाचं स्वरूप आहे ते मोठ्या प्रमाणात उग्र करू। एकनाथ खड़से को लेकर मंत्री गिरीश महाजन के बयान से राजनीति में हड़कंप मच गया है। एकनाथ खड़से ने स्पष्ट किया है कि मैंने इसे मिटाने के लिए नहीं कहा जैसा गिरीश महाजन ने कहा था। इस पर मंत्री गिरीश महाजन ने एक बार फिर प्रतिक्रिया दी है। एकनाथ खड़से बोले या नहीं, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इसके गवाह है। मुझे झूठ बोलने की जरूरत नहीं है, मैंने वही बताया जो खड़से ने कहा था और इस बार देवेंद्र जी गवाह है। खड़से ने झुककर हमें बताया बस मैं मुसीबत में हूँ, अब इसे खत्म करो, खड़से ने कहा। और गिरीश महाजन ने भी खड़से को देवेंद्र फडणवीस के सामने यह कहने की चुनौती दी है कि खड़से ने ऐसा नहीं कहा। दरअसल यह चर्चा का विषय नहीं है, लेकिन जिस भाषा में खड़से हमारी आलोचना करते हैं तो मुझे यह कहना पड़ा, गिरीश महाजन ने कहा। नाशिकला ज्यावेळेस महानुभाव पंथीयांचा एक मोठा मेळावा होता, त्या मेळाव्यामध्ये माझं भाषण झाल्यानंतर मी देवेंद्र फडणवीसांची भेट मागितली। मिटून टाका वगैरे असा प्रकार मी काही बोललोच नाही। फक्त देवेंद्र फडणवीसांचे बोलत असताना त्यांना म्हटलं की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कळवतो आणि तेवढाच विषय फक्त त्या ठिकाणी झाला। मिटवणं वगैरे हा आता काही विषय झाला आणि काय मिटवायचं हे अजूनही माझ्यासमोर आहे की आता मिटवायचं कोणतं राहिलेलं आहे। आता सगळे प्रकार तर सुरूच झालेले आहे, ईडी सुरू आहे, CBI सुरू आहे, अँटी करप्शन सुरू आहे, इकडे सर्व ठिकाणी त्रास देणं सुरू आहे। आता मिटवायचं काय राहिलं त्याच्यामध्ये, जे सुरू आहे त्याच्याशी फाईट मी करणार आहे। आणि आता काल गिरीश महाजनांनी जे सांगितलं की अमित शहा यांची भेट घेण्यासाठी मी गेलो 3 तास थांबलो असं रक्षाताईंनी सांगितलं। मी रक्षाताईंशी चर्चा केली, रक्षाताई म्हणे मी असं कुठेही बोललेली नाही, मी फक्त एवढं म्हटलं की अमित शहा साहेबांची भेट घ्यायला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी भेट न झाल्यामुळे दूरध्वनीवर माझं त्यांच्याशी संभाषण झालं, एवढंच बोललेलं होतं। अमित शहा साहेबांची भेट घेण्याच्या संदर्भामध्ये मी पूर्वकल्पना माननीय शरद पवार साहेबांना दिलेली होती आणि शरद पवार साहेबांनीही मला सांगितलं की ठीक आहे, अपॉइंटमेंट नाही, तुम्हाला गर्दीमुळे नाही भेटता आलं तर मी स्वतः तुमच्यासोबत येईल आणि आपण दोघंजण जाऊन माननीय अमित शहा साहेबांची भेट घेऊ, हे शरद पवार साहेबांनी मला सांगितलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये काही गैरसमज किंवा हे होण्याचा काही प्रश्नच येत नाही। 1992 में पुणे के चांदनी चौक पर पुल के निर्माण के लिए लगभग 20 से 25 लाख रुपए खर्च किए गए थे। पता चला है कि इस पुल को गिराने में करीब 1.5 करोड़ रुपए खर्च हो गए हैं। इस पुल को गिराने में करोड़ों रुपए खर्च हुए, लेकिन कंपनी एक भी धमाका करने में नाकाम रही। सोशल मीडिया पर भी मीम्स की बारिश हो रही है।
चांदनी चौक पर पुल का निर्माण 1992 में सतीश मराठे और अनंत लिमये की जो इंजीनियर्स कंपनी के द्वारा किया गया था। उन्होंने कहा कि हमने 1992 में चांदनी चौक में पुल बनाया था, लेकिन उस समय पुल बनाते समय कई शर्तें लगाई गई थी। मुख्य शर्त यह थी कि बाजू में एनडीए है, एक टैंक भी उस पुल को पार कर सकता है, वही वजन 70 है जैसा कि टन है, वजन पुल पर तोलना चाहिए, निर्माण तदनुसार किया जाना चाहिए, यह मुख्य शर्तें थी। यह पुल बनाया जा रहा था, उस समय दोनों तरफ बड़ी बड़ी चट्टानें थी, इसलिए काम में कोई दिक्कत नहीं हुई। हमने शर्तों और नियमों के अनुसार पुल बनाया। यह पुल लगभग 100 साल तक चला होगा। अगर अंग्रेज यहाँ अपने पुलों की 100 साल की गारंटी दे सकते हैं तो मैं क्यों नहीं। उन्होंने आगे कहा कि चांदनी चौक और आसपास के इलाके ग्रामीण हैं। यह तय था कि आज नहीं तो कल बहुत अधिक यातायात होगा। पुल के नीचे से राजमार्ग गुजरने वाला था, इसलिए हमने सभी पहलुओं को ध्यान में रखते हुए निर्माण किया है। मटेरियल काय कॉन्क्रीट मटेरियल म्हणजे कॉन्क्रीटच असतं ना, ते कॉन्क्रीट काही वेगळं नसतं आणि त्यावेळेला आपण जेव्हा बांधतो एखादी गोष्ट तेव्हा कोणी ती नंतर तोडणार आणि त्यांना त्रास व्हावा ही काही आपली इच्छा नसते ना। तर जे काही PWDचे आणि इंडियन रोड काँग्रेसचे कोड्स असतात तर त्यांच्या ज्या कोड्सप्रमाणे आणि आमच्या टेंडर कंडिशन्स काय ज्या होत्या त्याप्रमाणे तो बांधलेला आहे। म्हणजे वेगळं असं स्पेशल काही केलं आहे असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये। स्पेशल आता अनफॉर्च्युनेटली लोकांना असं वाटतं की सचोटीने काम करणे हे स्पेशल आहे, तर मग ती एक गोष्ट त्याच्यात फक्त वेगळी आहे की जे काही स्पेसिफिकेशनमध्ये होतं त्याप्रमाणेच सगळं बांधलं गेलेलं। आम्ही जी काही कामं केली ती आम्हाला असं वाटतंय की आपण शेवटी स्वतः काय करतो ते चांगलंच वाटतं की 100 वर्ष तरी राहायला काही हरकत नसते। ते 25 लाखात झाला असावा असं वाटतंय, ते सुद्धा मला थोडं जास्तच वाटतंय इनफॅक्ट। पण मी आणि मला एक माझे पार्टनर होते अनंत लिमये म्हणून, ते गेल्या वर्षी वारले ते, पण आम्ही दोघं पार्टनर होतो आणि आमच्या हाताखाली आमची काय जी टीम होती ती। मला असं वाटतंय की हे आधी शक्य नाही, पहिली गोष्ट काय सांगतो, कारण PWD आहे, गव्हर्नमेंट आहे आणि लोएस्ट बिडरलाच फक्त काम मिळतं। म्हणजे आम्ही जेव्हा काम घेतलं, टेंडर भरून काम घेतलं आहे, मी लोएस्ट बिडर होतो म्हणून मला काम मिळालं ना। म्हणजे जास्त काहीतरी स्टील घातले वगैरे ते, आणि त्याच्यात परत हा पण एक त्यात मुद्दा येतो की मी लोएस्ट बिडर मी आणि स्टील वाढवायचा प्रयत्न कशासाठी करेन, तसं एक आहे। आणि दुसरं म्हणजे त्यांना कामं नाही देता येत अशी कोणाला। गव्हर्नमेंटचं सगळे सिस्टीम खूप चांगल्या आहेत, गव्हर्नमेंटच्या सिस्टीम, त्याचा गैरवापर केला जात असेल, पण सिस्टीम अतिशय चांगल्या आहेत, व्यवस्थित सगळं केलेलं असतं। त्या सिस्टीम जर नीट वापरल्या गेल्या तर हे प्रॉब्लेम येत नाहीत आणि परत ते लोएस्ट बिडरला जाणार आहे। मला लोएस्ट बिड डायरेक्टली काम देण्याची कोणालाच ऑथॉरिटी नाही गव्हर्नमेंट। ते एक थोडीसं गमतीदार गोष्ट वाटते मला की बांधताना कोणी कौतुक करत नाही पण पाडताना जास्त कौतुक होतं। मी आता एखादी गोष्ट करतोय आणि ते चुकलो तर मला काहीतरी एक एक्सक्यूज पाहिजे ना। मी असं थोडंच म्हणेन की माझं स्फोटकं जी मी काय घातली ती चुकीची घातली आहेत, कमी घातली आहेत, चुकीच्या ठिकाणी घातली आहेत, तर कोण सगळ्यात जो जागेवर नाही त्यालाच आपण ब्लेम करतो बहुतेक वेळेला। पण मी जर कॉन्ट्रॅक्टिंग करतोय आणि मी डिझाईन करून मी जर बांधतोय तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला लमसम कॉन्ट्रॅक्ट असतं। मला जास्त स्टील घातलं माझं प्रॉफिट नाही का कमी होणार, तर मी मुद्दामून स्टील जास्त कशाला घालीन त्याच्यामध्ये, अशी शक्यता शून्य आहे। तर त्याच्यात एकच फक्त होतं की NDA तिथे जवळ होतं आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की 70 टनाच्या रणगाड्याला हे तुम्ही डिझाईन करायला पाहिजे, कारण रणगाड्या आमच्या इथनं जाऊ शकतात। आता त्याच्यासाठी त्योहारी सीजन के दौरान शिंदे फडणवीस सरकार ने आम लोगों को दिवाली का तोहफा दिया है। इसी बीच 4 अक्टूबर कैबिनेट बैठक में राशन कार्ड धारकों के हित में और उनकी दिवाली को मीठा बनाने के लिए एक अहम फैसला किया गया। इस फैसले के तहत राशन कार्ड धारकों को दिवाली के लिए किराना सामान का पैकेज मात्र 100 रुपए में मिलेगा। इसका लाभ राज्य के 7 करोड़ परिवारों को मिलेगा। इस बारे में उप मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि हमारी कैबिनेट ने एक बहुत ही महत्वपूर्ण फैसला लिया है। फडणवीस ने कहा कि दिवाली के मौके पर हमने 1,62,000 राशन कार्ड धारकों यानी 7 करोड़ लोगों को सिर्फ 100 रुपए में चीनी, सूजी, चना दाल और तेल का एक पैकेज देने का फैसला किया है। हालांकि जैसे जैसे दिवाली नजदीक आ रही है, यह अभी स्पष्ट नहीं कि इसे कैसे वितरित किया जाएगा। इस निर्णय के अनुसार राज्य सरकार ने रेशन कार्ड धारकों को दिवाली के लिए सूजी, चना दाल, चीनी और तेल का एक किलो का पैकेज केवल 100 रुपए में देने का फैसला किया है। इसके बारे में अधिक जानकारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दी है। आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिवाळीसाठी रवा, साखर, तेल, चना डाळ असे 4 वस्तू ज्या आहेत या 4 किलो या दिवाळीमध्ये नागरिकांना देण्याचा निर्णय झालेला आहे। ते फक्त 100 रुपयामध्ये, म्हणजे आमच्या सरकारला 100 दिवस होत आहेत म्हणून 100 रुपयामध्ये केवळ एक हे पॅकेट जे आहे ते देण्याचा निर्णय झाला आहे। जवळपास 1,70,00,000 कुटुंबांना याचा फायदा होणार, लाभ होणार आहे। त्याचबरोबर पोलिसांचं जे हाऊसिंग लोन आहे ते मध्ये बंद झालं होतं, ते देखील सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। हा देखील पोलिसांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील सुरसेवाडा उपसा सिंचन योजना जी आहे त्याला देखील मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प जो आहे त्याला सुधारित खर्चाला मान्यता दिली आहे। यामध्ये जवळपास 8 दुष्काळी तालुके यांना फायदा होणार आहे आणि जवळपास 1,14,000 हेक्टर जमीन जी आहे ती सिंचनाखाली येणार आहे। म्हणजे जे आमचं धोरण आहे मराठवाड्यातला दुष्काळ जो विभाग आहे त्यामध्ये जे पाण्याचे जे प्रकल्प आहेत असे जे प्रकल्प रखडलेले आहेत त्याला चालना देणं आणि जवळपास 11,000 कोटी रुपयाची सुधारित या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे। 1,14,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे। हा मोठा दिलासा तिथल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। केंद्र की भाजपा सरकार हमेशा क्षेत्रीय दलों को खत्म करने की कोशिश कर रही है। बीजेपी का सियासी फाखंड उन्हें मदद करने के बजाय उनके साथ जाने वालों का रास्ता रोकने हैं। बीजेपी ने भी कमेंट किया है कि हम अपने अलावा किसी और पार्टी को नहीं रखेंगे। इसका एक हिस्सा यह है कि उन्होंने शिवसेना पर हमला करने की तैयारी कर ली है। यह बयान शिवसेना नेता और विधान परिषद की उपाध्यक्ष नीलम गोरे ने दिया। वह लोनावला में मीडिया से बात कर रही थी। नीलम गोरे ने कहा कि शिव तीर्थ पर विजयादशमी की सभा के समान अन्य कार्यक्रम भी आयोजित किए जाते हैं। भगवानगढ़ धम्मचक्र परिवर्तन दिवस इन आयोजनों में हजारों नागरिक शामिल होते हैं, लेकिन उनके बीच कोई संघर्ष नहीं होता। हमारा लक्ष्य पक्का है। विजयादशमी की सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, सांस्कृतिक सभा को आगे बढ़ाने की हमारी भूमिका है, जो कि शिवसेना की परंपरा है। हमारा रुख प्रबुद्ध हिंदू धर्म का है। पिछले 10 सालों में शिवसेना जिस तरह से स्वतंत्र तीर्थ को आगे बढ़ा रही है, उसने हमें राजनीति में न लेने का रुख पेश किया है। वह लोगों द्वारा सम्मानित है, लेकिन कुछ दिक्कतें हैं। खासकर दिल्ली में केंद्र की बीजेपी सरकार लगातार क्षेत्रीय पार्टी को खत्म करने की कोशिश कर रही है। उनके साथ जाने वालों की मदद करने के बजाय उस व्यक्ति का रास्ता रोकना किस तरह का राजनीतिक पाखंड है, यह शोध का विषय है, ऐसा नीलम गोरे ने कहा। मुळामध्ये असे की हा आता नवीनच सगळी घटना घडलेली आहे, परंतु याच्या पूर्वीसुद्धा तुम्हाला माहिती आहे की शिवतीर्थावर जसं विजयादशमीचा मेळावा होतो तसे इतरांचे सुद्धा कार्यक्रम झालेले आहेत। भगवानगडावर कार्यक्रम असायचा आणि तुम्हाला कल्पना आहे की धम्मचक्र प्रवर्तनचा मेळावा हा नागपूरला हजारो लोक लक्षावधी आंबेडकरी चळवळीतले बांधव जातात, पण कधी असा एकमेकाशी कोणाचा संघर्ष नसतो। आमचं ध्येय पक्कं आहे आणि त्या ध्येयाच्या मध्ये अनेक वर्षापासून असणारी विजयादशमीची सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय जी परंपरा आहे शिवसेनेची तीच पुढे नेण्याची आमची भूमिका आहे। आमची भूमिका जी आहे ती प्रबोधनकारी हिंदुत्वाची भूमिका आहे आणि उद्धवजी ठाकरे यांनी ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये शिवसेनेचा स्वतंत्र बाणा पुढे नेत असताना आम्हाला गृहीत धरू नका राजकारणामध्ये अशा प्रकारची भूमिका जी मांडलेली आहे तिचाच आदर जनतेने केलेला आहे। काही अडचणी आहेत थोड्याफार, खास करून दिल्लीमध्ये असणारं केंद्र सरकारमधलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यांचा सातत्याने प्रयत्न प्रादेशिक पक्ष संपवण्याचा आहे। जो त्यांच्याबरोबर जातो त्याला मदतीचा हात देण्याच्या ऐवजी त्या माणसाचाच रस्ता कसा बंद करायचा हे कुठलं राजकारणामधलं कपटनीती आहे हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे, पण त्यांनी तसं केलेलं आहे। आमच्याशिवाय दुसरा पक्ष आम्ही शिल्लक ठेवणार नाही असं देखील त्यांनी भाष्य केलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून शिवसेनेवरती सुद्धा हा घाव त्यांनी घालायची तयारी केली। कलवा मुंब्रा
का निर्वाचन क्षेत्र जो कभी पिछड़ा कहा जाता था अब कई गुना सुधार कर विकास कार्यों में आगे बढ़ा है। डोंबिवली विधायक और लोक निर्माण मंत्री रविंद्र चौहान का नाम न लेते हुए परहेज करते हुए डॉक्टर जितेंद्र आव्हाड ने यह वक्तव्य किया है। डोंबिवली में सड़क, गड्ढे, कचरा समस्या जैसी कई समस्या है। यहाँ पढ़े लिखे संस्कारी मतदाता बेहद शांत है। नेता आव्हाड ने डोंबिवली के मतदाताओं पर व्यंग्यात्मक टिप्पणी करते हुए कहा, यहाँ के मतदाताओं की सहनशीलता को सलाम। डोंबिवली के पास भोपर गांव के एक केबल ऑपरेटर ने आत्महत्या कर ली है। इस मामले में थाने में दर्ज आरोपियों में भाजपा के भोपर गांव के पदाधिकारी संदीप माली भी एक आरोपी है। 2 दिन पहले बीजेपी पदाधिकारियों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर स्पष्ट किया था कि माली का इस मामले से कोई लेना देना नहीं है। 15 दिनों के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने डोंबिवली के इंदिरा चौक पर धरना आंदोलन शुरू कर दिया है, क्योंकि केबल ऑपरेटर की आत्महत्या के लिए जिम्मेदार आरोपी के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई। एकंदरच गुंडांना जो अभय मिळतो, गुंडांना जे पोलिसी संरक्षण मिळतं आणि गुंडाची दहशत माजवत आहेत, त्याच्यामुळे सत्ताधारी बदनाम होत आहेत. सत्ताधाऱ्यांनी कसं कळतं? ह्या संदीप माळीने अनेक वर्ष एका लहान मुलीवर बलात्कार अजूनही त्याचे चाळे चालूच आहेत. हे आमच्या भगिनी आहेत. यांच्या नवऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्याच्या पत्रामध्ये त्याचं नाव लिहिलं, कारवाई नाही. 25च्या अधिक गुन्हे आहेत, तडीपारीची कारवाई नाही. असं म्हणतात की डोंबिवली हे सुसंस्कृत बुद्धिमंतांचे, साहित्यिकांचे असं एक वेगळं ज्ञानाचा महासागर असलेलं शहर. त्या शहरात अशा महाविकास आघाडीचा नाही पण राष्ट्रवादीचा एक बऱ्यापैकी कार्यकर्ता आहे. आमचा त्या मेळाव्याच्या यत्किंचितही संबंध नाही. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना आणि शिवतीर्थ हे समीकरण, त्यामुळे आमच्या पाठिंब्यावर ते काही करणार आहेत असं जे पसरवलं जात आहे ते एकदम झूट, खोटं. आमचा त्या मेळाव्याच्या एक यत्किंचितही संदर्भ नाही, संबंध नाही. काही ठिकाणी लागलेले आहेत महाविकास आघाडीचं. काही ठिकाणी असं आहे की आपण 10वीच्या पोरांना शुभेच्छा देतो तर काय परीक्षेला जाऊन बसतो? 12वीच्या पोरांना शुभेच्छा देतो तर काय परीक्षेला जाऊन बसतो? सर खड्ड्यांसंदर्भात संदीप माळीने एकंदरच गुंडांना जो अभय मिळतो, गुंडांना जे पोलिसी संरक्षण मिळतं आणि गुंड जी दहशत माजवत आहेत त्याच्यामुळे सत्ताधारी बदनाम होत आहे. ते सत्ताधाऱ्यांना कसं कळत नाही? आता ह्या संदीप माळीने अनेक वर्ष एका लहान मुलीवर बलात्कार केला, अजूनही त्याचे चाळे चालूच आहेत. या आमच्या भगिनी आहेत. यांच्या नवऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्याच्या पत्रामध्ये त्याचं नाव लिहिलंय, कारवाई नाही. 25च्या अधिक गुन्हे आहेत, तडीपारीची कारवाई नाही. असं म्हणतात की डोंबिवली हे सुसंस्कृत बुद्धिमंतांचे, साहित्यिकांचे असं एक वेगळं म्हणजे ज्ञानाचा महासागर असलेले शहर आहे. त्या शहरात अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे या शहराला नामुष्की, या शहराला बदनाम करणार आहे.